पोहे कसे बनवायचे हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण बऱ्याचदा आपल्याला एक प्रॉब्लेम येतो. कांदा बटाटा पोहे बनवायचे असतात आणि कांदा शिजेपर्यंत त्यातला बटाटा करपून जातो. आता ह्याला मी एक ट्रिक यूज करते जी तुम्हीही यूज करू शकता. पोहे बनवताना एका साईडनी पोहे बनवायचे आणि दुसऱ्या साईडनी बटाट्याच्या काचऱ्या या उकळत्या पाण्यामध्ये शिजवत ठेवायचा. बाय द टाइम आपले पोहे शिजत आले की मग उकळलेल्या पाण्यातले बटाटे हे गाळून काढायचे किंवा साध्या डाव्याने निपटून काढले तरी चालतात आणि पोह्यावरती चिवड्यासारखे असे पसरून एकदा फक्त मिक्स करून घ्यायचे. बटाटाही करपत नाही, छान लागतो. आणि हा बटाटा शिजवताना त्या पाण्यामध्ये किंचित मीठ आणि हळद सुद्धा घालायची. सो बटाटा करपत नाही आणि पोह्यामध्ये तो बटाट्याचा जसा मऊ मऊपणा आहे तोही राहतो आणि ह्या मऊ बटाट्यांमुळे पोहे पटकन ड्राय होत नाही, बराच वेळ सॉफ्ट राहतात. हे पहा, हे माझे पोहे आणि त्याच्यावरती मी वरती हे केलेले बटाटे खूप सॉफ्ट आहेत, तुम्ही बघू शकता आणि खूप यम दिसतं.